कागलची बदलती समीकरणे शरद पवारांच्याच फायद्याचे. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीला इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले समरजित घाटगे यांची कोंडी झाली असून त्याचा फटका महायुतीला बसण्याची चिन्ह आहेत. याचा फायदा महाविकास आघाडी घेते का, यावर कागलचा कल ठरणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कागल विधानसभा मतदारसंघात नेहमीच संघर्षपूर्ण लढती होत असल्याचा इतिहास आहे. 2019 सालच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्याने समरजित घाटगे अपक्ष राहिले होते. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत 88,303 मते घेतली होती. संजय घाटगे यांना 55,657 मते मिळाली होती. तर 1,16,436 मते मिळवणारे हसन मुश्रीफ हे 28,133 मताधिक्य घेऊन पाचव्यांदा आमदार झाले. राज्यातील बदलत्या राजकारणानुसार मुश्रीफ यांनी शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांची साथ धरली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. परिणामी त्यांच्या मागे 2 वर्ष लागलेली ईडीची पीडा सुटली नाही. त्यामुळे मुश्रीफ हे पुन्हा आक्रमकपणे जिल्ह्यात वर्चस्व मिळवू पाहत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शाहू उद्योग समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी गेल्या वेळी पदार्पणातच चांगली मते घेतली होती. गेली 5 वर्ष त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने नियोजनबद्ध पावले टाकली आहेत. राधानगरी धरण येथे शाहू जयंती साजरी करताना त्यांनी पुढील वेळी येताना आमदारकीचा गुलाल लावून येणार असा निर्धार व्यक्त केला. आता मतदारसंघात मुश्रीफ घाटगे या 2 शक्ती एकत्र आल्याने समरजित घाटगे यांच्या समोरचे आव्हान वाढले आहे. अशा वेळी बदलती समीकरणे त्यांना अनुकूल ठरतील असे दिसू लागले आहे. संजय घाटगे यावेळी उमेदवार नसणार हे उघड आहे. साहजिकच महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवाराचा शोध समरजित घाटगे यांच्या रूपाने संपू शकतो. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याशी संधान साधले आहे. घाटगे यांचीही वरिष्ठांशी चर्चा सुरू झालेली आहे. समरजित घाटगे यांच्या शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रभाव आहे. दक्षिणचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना त्यांची मदत मिळू शकते. ती शक्यता गृहीत धरून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे घाटगे यांना तेथे बळ देऊ शकतात. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. तोपर्यंत जिल्ह्यातील विशेषतः भाजपमधील राजकारणात सारं काही अलबेल असेल. मात्र शहा यांचा दौरा आटोपताच कागलमध्ये राजकीय समीकरणे फिरलेली दिसतील. उमेदवारी न मिळाल्याच्या शक्यतेने समरजित घाटगे हे उघडपणे तुतारी वाजवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मुश्रीफ यांच्या समोरचे आव्हान अधिकच कडवे होईल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण होऊ शकतो कागलचा आमदार, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.